शुभदास ब्लॉगमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे। कसे आहेत सगळेजण? सगळेजण मस्त आणि स्वस्तच असतात। स्वस्त रहा, मस्त रहा आणि मजेत रहा। आता नातू आले माझ्यासोबत। त्याला त्याच्या हातात 2 फुगे बघा, फुगे खेळतोय नातू। विरांश किती बारीक झालाय की नाही विरांश? आमच्या बरंच नव्हतं आमच्या विरांशला ना, विरांश बारीक झालेला आहे। हळूहळू खेळा, हळू ये ग म्हणा। एक एक घ्यायचे, एक एक 2-2 नाही घ्यायचे, एकदम पडशील लागेल। म्हणू कसं खेळत बघा, कसं खेळतं आमचं विरांश। फुवा 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 करत खेळतोय। फुवा आला का पिलूकडे? पिलू चला स्वयंपाक बघायचे, आता स्वयंपाक करायचंय। बघते आता मी आणि तुम्हाला दाखवते बघा। 2-2 घेतलाय 2-2 अरे बघा आमच्याकडे आता बघा लक्ष्मी महालक्ष्मींचा आणि गणपतीचं डेकोरेशनचं बघा सगळं सामान काढून ठेवलं आहे आणि बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवलेलं आहे ना, ते काढून ठेवलं आता। आणि तेच आता हा विरांश त्याच्यासमोर करता येणार नाही, कारण का ते व्यवस्थित लावावं लागतं आणि ते पिल्लू मध्ये येईल। लागायची भीती वाटते, त्याची पडायची भीती वाटते। आत्ताच दुखण्यातून उठलेलं आहे। मी आता करणार आहे बटाट्याची भाजी, रसभाजी करते आता, कारण का रोज वरण कंटाळा येतो, वरण ते बटाटे घेतले। बटाट्याची रसभाजी करते म्हणजे एक भाजी केली, बटाट्याची रसभाजी केली म्हणजे मी वरण टाकणार नाही आता। बटाट्याची रस्सा भाजी आणि भाकरी करते, भात टाकते, बस। आमचं विरांश आलंय बघा, आजोबांचा आणि विरांश नुसता गोंधळ करतो। त्याच्या मम्माचं अजून काम आम्हाला बघा, तुम्हाला टेक करतो बघा। इथलं आमचं डायनिंग टेबल आम्ही काढलंय आणि इकडं पडदा लावलेला आहे, त्याचं डेकोरेशन करायचंय। सामान सगळं काढून ठेवलंय, एकच दिवस राहिलेला आहे, परवा दिवशी तर गणपती येतात, त्याच्यामुळे तयारी करावं लागणार आहे। आता पहिला स्वयंपाक उरकून घेते मी, म्हणजे ह्यांना थोडी मदत करायला येईल। बटाटे मी चिरून घेते, बटाट्याची आता बटाट्याची रस्सा भाजी करते। आबाबा कोण म्हणतं? आबाबा आजोबांना आबाबा कोण म्हणतं? पिलू आता मी कुकर मध्ये भाजी टाकणार आहे, पटदिशी होऊन जाईल, म्हणजे मला आज स्वयंपाकाला पटापटा ठेवायचे, जेणेकरून गणपतीचं आवरायचंय मला। कढीपत्ता ह्याच्यामध्ये टाकते मी आता बटाटे टाकले, शेंगदाण्याचं कूट टाकते, झटकीपट बटाट्याची रस भाजी करते आता मी। जागच्या जागी ठेवायचंय। कोण पडलं? आता नातू गेला बघा घरी। हा पाण्यात काय पडलंय? नाही काय नाहीये। सासूबाई बसलीत बघा जेवायला। बटाट्याची रस भाजी केली मी, दाखवते 1 मिनिट। बघा अशा प्रकारे बटाट्याची रस्सा भाजी केली आहे। आणि विरांश आला होता, तर विरांशला पण पोळी, त्यासाठी गाजराची भाजी केली थोडीशी, पिल्लूला अगदी सपक, कारण का ते लहान आहे, त्याला नाही तिखट चालत,
आत्ता त्याला खायला घातलं, फिरत फिरत खायला खात होतो. त्याला खेळवत खायला घातलं तरच तो खाल्लं जातं, नाहीतर ना त्याचं खाणंच फार अवघड आहे. आत्ताच तर आजारातून उठलेलं आहे, त्याच्यामुळे त्याला खेळवत खेळवत खायलाच घातलं. आता एक कट्टा थोडा आवडते, कट्ट्यावरचा पसारा थोडा फार पसारा आहे आवडते. आणि ह्यानी काय चष्मा फार लूज झालेला आहे. आणि गणपतीच्या डेकोरेशनसाठी बघा सामान काढून ठेवलंय मी, मगाशीच तुम्हाला दाखवलंय गणपतीचं डेकोरेशनसाठी सामान. हे बघा सगळं महालक्ष्मीचं सगळं सामान काढून ठेवलंय. गणपती महालक्ष्मी. आता बघा लुडी आता गेलं तर आता जेवण बिवणं आवरली ना की सामान तिथं काढून ठेवलं. आता इथं एक कोपऱ्यात काही फुलांचे ना किती वर्षापासूनचे आमच्याकडे ना इतकं डेकोरेशनचं सामान आहे, भयंकर डेकोरेशनचं सामान आहे. असं वाटतं की उगीच वाया जाईल, नवीन घेण्यात काही अर्थ नाही आहे, तेच आम्ही मग वापरणार आहे. चला तर आता हे पण बसले जरा निवांत, त्यांना आहे भरपूर काम, पण आता जेवण बिवणं आवरून मग करावं असं चाललंय. पाऊस बाहेर पाऊस चालू झालाय बघा. काय चला तर डेकोरेशन केल्यानंतर तुम्हाला दाखवू पुन्हा एकदा. तो व्हिडिओ वेगळा काढेन मी, तुम्हाला दाखवेनच. चला तर मग भेटूया नवीन अशाच ब्लॉग्समध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.